त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यावे, बसून घ्यावं। आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत। आजचा हा उद्घाटन सोहळ्याचे ज्यांच्या शुभास्ते आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो असे त्याचबरोबर चेअरमन अमृतसागर दूध संघ व त्यासोबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो असे सहकारातील एक जाणतं नेतृत्व, उत्तम प्रशासन, मुळा परिसरातील एक अभ्यासू नेतृत्व सन्माननीय पी.जी. देशमुख साहेब आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। ज्यांच्या नावाने या ॲल्युमिनियम व ग्लास हाऊसचं नामकरण केलेलं आहे असे महामंडळ अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन होत असताना महामंडळ अध्यक्ष यांच्या प्रतिमेचं पूजन केलं नाही, त्यानंतर श्रीफळ वाढवून आणि त्याचबरोबर केक कापून आजच्या ह्या नियोजित अगस्ती ॲल्युमिनियम आणि ग्लास हाऊसचं मंडळाच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होतो। मंडळाच्या विनंती आहे की आता उद्घाटन सोहळा आपल्या शुभास्ते संपन्न करावा। आणि म्हणून आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की कृपया आपण मंडपामध्ये बसावं। बाहेर ऊन आहे, कृपया आपण आजूबाजू उपस्थितीमध्ये आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। आपण आणि मान वाढणार आहे। आपणा सर्वांना मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते अगस्ती ॲल्युमिनियम आणि ग्लास हाऊस बांधकाम व्यवसायास सेवा देणारी ही फर्म आहे। डोंगरे परिवाराच्या वतीनं आजच्या ह्या व्यावसायिक फर्मचं दुकानाचं अतिशय थाटामाटामध्ये उद्घाटन होतंय आणि आजचे पी.जी. देशमुख साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सीताराम पाटील देशमुख, त्याचबरोबर सन्माननीय भानुदासजी गायकर, त्याचबरोबर सन्माननीय सीताराम पाटील देशमुख, सीताराम पाटील भांगरे या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते उपस्थितीमध्ये बाकी सर्व गटामध्ये येऊन बसावे। सन्माननीय नगराध्यक्ष बाळासाहेबजी वर्जे यांचे आपण झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण जास्त गावठी यावं। सर्व पाहुण्यांना विनंती आहे की कृपया सन्माननीय सीताराम पाटील भांगरे, सन्माननीय भानुदासजी गायकर, सन्माननीय सीताराम पाटील देशमुख, नगराध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी वर्जे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सीताराम पाटील गायकर, सन्माननीय राहुल देशमुख सरचिटणीस, त्याचबरोबर
अनेक मान्यवर आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रामुख्यानं सन्माननीय भानुदासजी गायकर माजी सभापती पंचायत समिती अकोले हे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. डोंगरे परिवारासाठी अतिशय आनंदाचा आणि अतिशय मंगलमय असा हा सोहळा आहे आणि म्हणून या सोहळ्याचं स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो पांगरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सन्माननीय भानुदास नाना डोंगरे. आपणास विनंती आहे की आपण सर्व पाहुण्यांच्या प्रती स्वागताच्या भावना शब्दांकित कराव्या. आज या ठिकाणी अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय वैभवभाऊ पिचड साहेब तसेच अमृतसागर दूध संघाचे चेअरमन यांच्या हस्ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला. आज या ठिकाणी आपल्याला खूप आनंद होतोय. आमच्या गावाच्या दृष्टीनं ही एक आनंदाची गोष्ट आहे की एक साधं शेतकरी कुटुंब असेल, ज्यावेळची त्यांची परिस्थिती त्यावेळेस खूप गरीब होती, परंतु आमचे हे जे काशीनाथ शंकर डोंगरे आणि भास्कर शंकर डोंगरे यांचे चिरंजीव योगेश डोंगरे आणि रोहित भास्कर डोंगरे या तरुण मुलांनी अतिशय कष्टानं या उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं आणि तो यशस्वी करून दाखवला. त्यांची कृषीबद्दलही अतिशय चांगली प्रगती या कुटुंबानं घडवून दाखवली. त्यांची शेतीभीती अतिशय उत्कृष्ट प्रकारची त्यांची शेती आहे आणि या व्यवसायामध्ये अगदी थोड्याच अवधीमध्ये त्यांनी भरभरून यश संपादन केलं. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आज या ठिकाणी त्यांनी आमच्या या हायवेला त्यांनी स्वतंत्रपणे एक जागा विकत घेतली आणि या ठिकाणी या भव्य दिव्य दुकानाचा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पाडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या तालुक्याचे वैभवराव पिचड साहेब माजी आमदार आणि सध्या अमृतसागर दूध संघाचे चेअरमन यांच्या हस्ते पार पडला. मी डोंगरे कुटुंबाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी अतिशय आपला अमूल्यमुळे या ठिकाणी दिला. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष BJ देशमुख साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक आणि या ठिकाणी त्यांनी आपला वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे मी या डोंगरे कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपल्या भाजपचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय सीताराम पाटील भांगरे साहेब, तसेच नगराध्यक्ष माननीय बाळासाहेब वडजे पाटील, तसेच या ठिकाणी अकोला तालुका भाजपचे अध्यक्ष यशवंतरावजी आबाळे साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या मुळा विभागातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सीताराम पाटील देशमुख साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचे मी या डोंगरे कुटुंबांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय भानुदास पाटील गायकर हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मी आमच्या डोंगरे कुटुंबियांच्या वतीनं मी स्वागत करतो. तसेच भाजपचे सरचिटणीस अकोले तालुका माननीय राहुल पाटील देशमुख, माननीय या ठिकाणी राजू पाटील देशमुख यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आमचे अर्जुन गावडे लईत गावचे सरपंच हे या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच पिंपळगावचे सरपंच सन्माननीय भाऊसाहेब सेटे, तसेच तालुका सचिव भाजपचे
अविनाश तळेकर साहेब, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय गंगाधर पाटील शेटे हे या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच आमच्या गावचे सरपंच सन्माननीय रामदास खंडवे, आमचे गावचे माजी सरपंच सन्माननीय संपतराव डोंगरे, तसेच आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय शरद काळे, आमच्या गावचे उपसरपंच सन्माननीय संदीप डोंगरे, तसेच सर्व आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सर्व सोसायटीचे सदस्य, तसेच या ठिकाणी आमच्या गावचे कामगार पोलीस पाटील सन्माननीय नारायण पाटील डोंगरे, पांगरी विधकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भानुदास डोंगरे, तसेच अगस्ती ग्लाउस हाऊसचे हरिचंद्र वागचौरे, विजय जगताप, पिंपळगाव खानचे सरपंच विजय जगताप, मुळा विभागातील प्रमुख देवराम पारधी आणि पंचायत समितीचे इंजिनियर सन्माननीय सागर शेटे, तसेच भरत पारधी, निलेश शेटे, विकास शेटे हे सर्व सन्माननीय मंडळी या ठिकाणी उपस्थित झालं. मी पांगरी गावाच्या वतीनं आणि स्पेशल डोंगरे कुटुंबियांच्या वतीनं पुनश्च या ठिकाणी अरुण शेठ देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि पुनश्च मी पांगरी गावाच्या आणि डोंगरे कुटुंबियांच्या वतीनं मी सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद डोंगरे साहेब. प्रत्येक यशाची त्रिसूत्री असते: कष्ट, मेहनत आणि जिद्द. कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या बळावरती या डोंगरे परिवारानं शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये फार मोठी झेप घेतली आणि म्हणून विकासाचं नवीन एक पाऊल त्या ठिकाणी टाकण्याचं धाडस त्यांनी केलं. आत्मविश्वासाच्या जोरावरती आजच्या शुभदिनी शुभमुहूर्तावर अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या नवीन व्यावसायिक फर्मच्या या व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलं. जर कष्ट असतील आणि आत्मविश्वास असेल तर यश मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि म्हणून त्यांच्या यशासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत डोंगरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे. मंडळी, शब्द गोड असतील तर कधीही कडवटपणा येत नाही. असा गोड हा डोंगरे परिवार. आणि म्हणूनच आपण सर्वजण त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आजच्या ह्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मळ्याला शोभा पाण्याची, बागेला शोभा आकाशांची, कार्यक्रमाला शोभा पाहुण्यांची. आणि म्हणून या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आपण आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आणि म्हणून डोंगरे परिवाराच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये पाहुण्यांचं स्वागत करणं हा एक संस्कार आहे, ही परंपरा आहे. आणि म्हणून ही परंपरा आपण या ठिकाणी पाळतोय. मी डोंगरे परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा, व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी सुरू करत आहोत. आजचे उद्घाटक अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या शुभ हस्ते आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. त्यांनी वेळात वेळ काढून आजच्या ह्या कार्यक्रमाचं शान आणि मान वाढवली. आणि म्हणून डोंगरे परिवाराच्या वतीनं माननीय वैभवभाऊ पिचड यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. शुभ हस्ते सन्माननीय काशीनाथ शंकर डोंगरे, आपणास विनंती आहे की आपण भाऊंचा सत्कार करायचा आहे. वहिनींना विनंती आहे की आपणही सत्कार सोहळ्यासाठी यावं. प्रथमतः माननीय वैभव पिचड आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं सन्माननीय काशीनाथ शंकर डोंगरे यांचा सपत्नीक या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. डोंगरे परिवाराचा सत्कार सोहळा संपन्न होतोय.
सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मी विनंती करतो माननीय काशीनाथ शंकर डोंगरे व सर्व डोंगरे परिवार, या डोंगरे परिवाराच्या वतीनं माननीय वैभवभाऊ पिचड यांचा सत्कार करावा. माननीय काशीनाथ शंकर डोंगरे, आपणास विनंती आहे की आपण वैभवभाऊंचा शाल आणि बुके देऊन यथोचित मान सन्मान करावा. अगोदर शाल द्या, अगोदर शाल नंतर बुके. डोंगरे परिवाराच्या वतीनं अतिशय प्रेमपूर्वक, अतिशय जिव्हाळ्याचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या सत्कार सोहळ्याकडे जातोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्तम प्रशासक सन्माननीय विजय देशमुख साहेब यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. शुभ हस्ते माननीय भास्कर शंकर डोंगरे, आपणाला विनंती आहे की आपण माननीय विजय देशमुख साहेब यांचा सत्कार संपन्न करावा. बुके व शाल देऊन या ठिकाणी सन्माननीय विजय देशमुख साहेब, की जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, मुळा विभागाचं नेतृत्व सन्माननीय सीताराम पाटील देशमुख यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. माननीय रोहित भास्कर डोंगरे, आपणाला विनंती आहे की आपण सीताराम पाटील देशमुख यांना सन्मानित करावं. रोहित डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आपण पुढच्या सत्कार सोहळ्याकडे जातोय. अकोले नगरपंचायतीचे कार्यसम्राट नगराध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी वडजे यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. मी योगेशराव डोंगरे आपणाला विनंती करतो की आपण सन्माननीय नगराध्यक्ष वडजे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा. यानंतर सन्माननीय भानुदासजी गायकर साहेब, आपलाही सत्कार सोहळा आजच्या उद्घाटन प्रसंगी संपन्न होतोय. मी बबन महादूर डोंगरे आपणाला विनंती करतो की आपण सन्माननीय भानुदासजी गायकर यांना सन्मानित करावं. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, की ज्यामध्ये सन्माननीय राहुल देशमुख, सन्माननीय संचालक बाळासाहेबजी सावंत, त्याचबरोबर इतर मान्यवर माननीय अर्जुनराव अविनाश तळेकर, या सर्वांचा सत्कार जागेवरती डोंगरे परिवारानं करावा अशी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील उर्वरित मान्यवरांचा सत्कार सोहळा सन्माननीय योगेश डोंगरे, सन्माननीय रोहित डोंगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. कृपया सर्व मान्यवरांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा. चला पुढच्या बाजूला. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक विशेष सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा
या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. चला अजून एक सत्कार राहिलेला आहे. या ठिकाणी एक विशेष सत्कार सोहळा संपन्न होतोय. माननीय इंजिनियर भरत पारधी, सुळकेवाडी पांगरी व त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं माननीय वैभवभाऊ पिचड यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. आपण जाणार आहोत या कार्यक्रमाच्या शुभेच्छांकडे. कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभाशीर्वाद, कृपाशीर्वाद आणि त्याचबरोबर आपल्या शुभेच्छा या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून महामुनी अगस्त्य ऋषींचा कृपाशीर्वाद, त्याचबरोबर भगवान कोतुळेश्वर यांचा कृपाशीर्वाद, त्याचबरोबर ग्रामदेवता मूळमाता यांचा कृपाशीर्वाद अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊसला अगोदरच लाभलेला आहे. त्यांच्याच कृपाशीर्वादाने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. परंतु आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आपणा सर्वांच्या मनामध्ये ज्या शुभेच्छांच्या भावना आहेत त्या आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. आणि म्हणून अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस अर्थातच डोंगरे परिवारासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी काही मान्यवरांना या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, मुळा विभागाचं नेतृत्व सन्माननीय सीताराम पाटील देशमुख, आपणास विनंती आहे की आपण आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या फर्मला तथा डोंगरे परिवाराला शुभेच्छा द्याव्यात. अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या वास्तूचं भव्य उद्घाटन आत्ताच आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व आणि भावी होणारे आमदार आदरणीय वैभव भाऊ आपल्या कोतुळगावचे आमचे सुपुत्र आणि नेहमी चळवळीमध्ये पुढं असणारे विजय देशमुख, माजी सभापती बांधास गायकर, अकोले तालुक्याचे नगराध्यक्ष वडजे साहेब, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब सावंत, अर्जुन गावडे, राहुल देशमुख, त्याचबरोबर भांदास डोंगरे ज्यांनी सूत्रसंचालन केलं सर, या ठिकाणी दगडू पाटील आहेत, नारायण डोंगरे आहे, अर्जुन डोंगरे आहेत, दळवे आहेत, दगडू हाशे, संपत डोंगरे, सगळेच प्रमुख ह्या गावातील पांगरीमधील सर्वच प्रमुख गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच ह्या वास्तूचं उद्घाटन झालंय. खरं तर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलांच्या वडिलांनी आत्तापर्यंत शेतीमध्ये फार कष्ट करून आणि हा मार्ग क्रमांक चालवलेला आहे. आणि म्हणून आज अशी परिस्थिती आहे, शिक्षण करूनही नोकऱ्या नाही आहेत. आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रामध्ये नोकरी हा विषय फार संपलेला आहे. कुठंतरी शासकीय नोकरी तर जवळजवळ राहिलेलीच नाही. कुठंतरी कंपनीत म्हणा कुठेतरी नोकऱ्या लागतात. आणि म्हणून थोड्या प्रमाणामध्ये आता सध्या व्यवसायाकडं सगळेजण वळायला लागलेले आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आज हा व्यवसाय उभा राहतोय. खरं तर भास्कर डोंगरे आणि रोहित डोंगरे यांना मी सांगल, व्यवसाय करीत असताना
व्यवसायामध्ये गिऱ्हाईक आपल्याकडे कधी येईल हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण व्यवसायामध्ये आणि दुकानामध्ये 24 तास ही ड्युटी द्यावा लागते. आणि हा काही परिसर फार मोठा नाही, फार मोठं गाव नाही. आणि म्हणून तुम्हाला कोतुळ असेल, लिंगदेव असेल, ह्या परिसरातील आणि अकोला असेल, आपण स्पर्धेच्या युगामध्ये आज उतरलेला आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये गिऱ्हाईक ज्या वेळेला आपल्याकडे येतं त्यावेळेला 4 ठिकाणी चौकशी करून आपल्याकडे गिऱ्हाईक येत असतं. आणि मग ते चौकशी करून मग ते आपल्याकडे माल घेत असतं. आणि म्हणून त्या स्पर्धेच्या याच्यामध्ये आपल्याला हा धंदा चालवायचा आहे. आणि हा धंदा चालवत असताना अतिशय प्रामाणिकपणा आणि सचोटी हा आपल्याला ठेवावा लागणार आहे. आणि ते निश्चित तुम्ही ठेवतील यामध्ये शंका नाही. खरं तर आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते ते आदरणीय पिचड साहेब यांच्या अथक प्रयत्नानं ही नदी बारमाही झाली. थोडं विषयांतर करतो. नदी बारमाही झाली आणि म्हणून थोडं बागायत वाढलं. बागायत वाढलं म्हणून थोडे बंगले वाढले. आणि बंगले वाढले म्हणूनच हा काचाचा धंदा चालणार आहे. बंगले नाही वाढले तर काचाचा धंदा चालत नाही. आता बंगल्यांनाच काचा लागतात. आणि म्हणून आदरणीय पिचड साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये 3 नद्या बारमाही केलेल्या आहेत. पण आता बरेच जण उठलेत. हे पिंपळगाव खांडाई धरण करताना सीताराम पाटीलच साईड दाखवायला होता. पण बाकीच्यांनी मोकारदानं श्रेय घेतलं. ज्यांना काही माहीत नव्हतं आणि माहीत होतं तर मी जिल्हा परिषदच्या आधी का धरण झालं नाही असं मला त्यांना सवाल आहे. पांडे नावाचा माणूस म्हणतो सगळ्या या तालुक्याची धरणच मी बांधली. काही डोकंच चालत नाही का म्हणतो, काही कळत नाही. पण आज सुद्धा भाऊ पाणी केलंय. तुम्ही इथून उठल्यानंतर अधिकाऱ्याला फोन करा. पाणी सगळं गेलंय. पाणी आबळवाडीच्या खाली गेलंय. भाऊ अधिकाऱ्याला सांगा पाणी आबळवाडीच्या खाली गेलं, पाणी लगेच बंद कर हे सांगा. पाणी शिल्लक राहणार नाहीये. आणि भाऊ तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. पिचड साहेबांनी धरणं बांधले तुम्हालाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. मुळापट्ट्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये हे आपलं तालुका असल्यामुळे कुठंही आता बंधारा बांधता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला पुढाकार काय घ्यावा लागेल का फेरवाटप आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत. पाण्याचं फेरवाटप आपल्याला या मुळा विभागाचं करावं लागणार आहे. आणि पाण्याचं फेरवाटप करताना आपल्याला औरंगाबाद कोर्टामध्ये ही कॅव्हेट दाखल करावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या ह्या मुळापट्ट्याचं क्षेत्र किती, हरिश्चंद्रगडापासून दोन्ही बाजूला आबाळवाडीपर्यंत क्षेत्र किती हे आपल्याला तहसील कचेरीतून काढावं लागणार आहे. आपल्या ज्या हे गावं आहेत आता ब्राह्मणवाड्यापर्यंत भाऊ पाणी गेलंय, कळमलाही पाणी गेलंय, मण्याळलाही पाणी गेलंय. इकडं आता हे जल योजना झालेल्या आहेत. आता जल हे केंद्र सरकारनं सगळा मोदी साहेबांना पैसा दिला आहे. पण साहेब त्या जल योजनेच्या चालल्यात मला नाही वाटत ते बरोबर चालतील म्हणून. जलजीवनच्या योजना अशी परिस्थिती आहे आज एकदम निकृष्ट दर्जाचे कामं चालू आहेत. आणि निकृष्ट दर्जाचे कामं चालू असल्यामुळं तिची खोली किती पाहिजे, ते पाईप बरोबर वापरलेत का नाही, आणि ठेकेदार आणि अधिकारी या दोघांच्याच संगनमतानं चाललेलं हे गावच्या लोकांना काही माहीत सुद्धा नाही. अशा प्रत्येक गावची परिस्थिती आहे. कारण आमच्या गावावरून आम्ही म्हणतोय आता ती योजना धामणगावला चालली, पांगरीला चालली, पिंपळगावला चालली, चासला चालली, लिंगदेवला चालली, सगळ्या दोन्ही पट्ट्याला त्या ह्या योजना चालू आहेत. आणि ह्या योजना ज्या वेळेला दोन्ही बाजूनं चालू आहेत मग पिण्याला पाणी किती लागणार आहे, पाण्याच्या सिंचनला उपसाला पाणी किती लागणार आहे. मला वाटतं भाऊ ह्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आता पाणी सगळं सुटलंय. 1 महिना 1.5 महिना सुद्धा मुळेला पाणी पुरणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि आपल्या मागं बीजे साहेबांना आम्ही अख्ख्या भागामध्ये सांगितलंय का बाबा हो हे ज्या वेळेला आता हे पाणी चाललंय ना, आता जर ह्या योजना झाली, आज ही होऊ घातलेली जी योजना आहे ह्या पठार भागावर जी योजना आहे आणि ही जर झाली
तर या पिंपळगाव खांडला आरक्षण बसणार आहे. आणि पिंपळगाव खांडला जर आरक्षण बसलं तर आमच्या सगळ्या मोटरींचे कनेक्शन कट होणार आहे. सगळ्या अख्ख्या मुळा विभागाच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही मागे सांगितलं ना, आत्ताही सांगतो, हे पाण्याचं काय आहे, हे का विषांतर केलं. पाणी आहे तर बंगले होणार आहे, आणि बंगले होणार आहे तर काचाचा धंदा चालणार आहे, अन्यथा चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वांना पाण्याच्या बाबतीत सगळ्यांना जागृत राहावं लागणार आहे. आणि पाणी म्हणून पाण्याचं फेरवाटप ताकदीनं आपल्याला मुळेला करावं लागणार आहे. तर बंधारे बांधता येतील, तर किटीवीर बांधता येतील, तर साईटला काहीतरी करता येईल. आणि म्हणून भाऊ, मी आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो का आपल्याला फेरवाटप ताकदीनिशीनं ह्या मुळापट्ट्याचं आपल्याला करावं लागणार आहे. तरच कुठेतरी छोटे मोठे बंधारे होतील. जसं पिचड साहेबांनी ह्या तालुक्याचं पाण्याचं काम केलं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा जास्त ताकदीनं पाण्याचं काम ह्या अजून कसं करता येईल हे तुम्ही करा. पाण्याशिवाय काही नाही, पाणी म्हणजे सगळं जीवन आहे. आणि मी फार लांबलेलं भाषण थांबवतो, थोडा बाजूला गेलो, कारण जाणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही बी तरुणांनी हा धंदा केला आहे. हा धंदा फार संगमनेरपर्यंत सुद्धा करता येऊ शकतो, अकोल्याला सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतो. कितीही लांब, जितकं तुम्ही व्यवस्थित सेवा द्याल तितकं तुम्ही लांब जाऊ शकता. आणि तुमचा धंदा हा निश्चित मोठा होईल. सचोटीने केल्यानंतर सगळे धंदे मोठे होतात. आणि तुमच्या वडिलांनी अतिशय कष्ट घेऊन तुम्हाला उभं केलेलं आहे, आणि त्याच पद्धतीनं तुम्ही मुलांनी पुढचा धंदा चांगला चालावा. तुम्हाला तो हा धंदा चालण्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमचा धंदा अतिशय मोठा चालू असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. या उद्घाटन सोहळ्यासाठी नुकतंच ज्या मान्यवरांचं आगमन झालं त्यामध्ये व्हाईस चेअरमन अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन सन्माननीय रावसाहेबजी वागचौरे, त्याचबरोबर संचालक सन्माननीय आनंदरावजी वागचौरे, अकोले नगरपंचायतीचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय शरदराव नवले, त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब आवटी यांचं आगमन झालेलं आहे. डोंगरे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि डोंगरे परिवाराला विनंती करतो की त्यांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करावा. डोंगरे परिवाराच्या वतीनं सन्माननीय रोहित आणि सन्माननीय योगेश डोंगरे या दोन संचालकांना, की ज्यांच्या जीवावरती खांद्यावरती अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊसची धुरा आहे, त्यांनी सत्कार करावा. माननीय शरदराव नवले नगरसेवक आपणही पुढे यावं. दुरुस्ती आहे. अकोले नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय शरदराव नवलेंकडून नाव विसरलं नवलेंचं. उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय. मंडळी, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जे प्रयत्न करतात, जे धाडस दाखवतात, ते नक्कीच यशस्वी होतात. आणि म्हणून डोंगरे परिवारातील रोहित आणि योगेश यांनी अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या व्यवसायाचं धाडस दाखवून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. त्याचं उद्घाटन सोहळा आज संपन्न झालेला आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय भानुदास पाटील गायकर, माजी सभापती पंचायत समिती अकोले, आपण शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या व्यवसायाचं उद्घाटन समारंभ आणि या समारंभाचे प्रमुख अतिथी आपल्या तालुक्याचा वैभव आदरणीय वैभव पिचड, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आदरणीय विजय साहेब,
अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब पाटील वाकचौरे, नगराध्यक्ष बाळासाहेबजी वर्दे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सीताराम पाटील देशमुख, त्याचबरोबर अर्जुनराव गावडे, सुभाष पाटील डोंगरे, अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, अशोकराव वाकचौरे, नारायण पाटील डोंगरे, भानुदास डोंगरे, सर्व पांगरी पिंपळगाव या सर्व परिसरातील शेतकरी बंधू मित्रांनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काशीनाथ डोंगरे आणि भरत यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे चिरंजीव योगेश, या व्यवसायाचं खरं मूळ त्यांचे मेवणे अशोकराव वाकचौरे यांनी अकोल्यामध्ये हे स्लायडिंगचं काम सुरू केलं आणि योगेशला एक भाचा त्यांच्या दुकानावर ठेवला आणि योगेशनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय अतिशय कसोटीनं सुरू केला. सुरुवातीला कोतुळमध्ये व्यवसाय केला, परंतु आज या परिसरामध्ये सीताराम पाटलांनी सांगितलं खऱ्या अर्थानं पाणी निर्माण झालं म्हणून बंगले झाले, बंगले झाले म्हणून आपण स्लायडिंगच्या काचा वगैरे बसवतो. हा व्यवसाय हा पूरक व्यवसाय आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे डोंगरे कुटुंब या आमच्या कुटुंबातली त्यांची काशीनाथांची मावळण माझी आत्या आजी आणि म्हणून हे कुटुंब तशा अर्थानं मानमोडीच्या साली आई वडील वारल्यानंतर शंकरराव डोंगरे साका माधवराव डोंगरे आणि तुकाराम डोंगरे हे चार महिने 6 वर्ष 3 वर्षाच्या असताना मोगरसमध्ये आमच्या आजीनं नेलं, लहानपणाचं मोठं केलं आणि त्यांची लग्न मोगरसमध्येच करून त्यांना विभक्त करून पांगरीमध्ये स्थायिक केलं. असं एक अतिशय गरीब कुटुंब, अतिशय कष्टाळू. आज काशीनाथ 200 लिटर साहेब दूध घालतोय. आज म्हणजे दुग्ध व्यवसायामध्ये योग्यचे वडील काशीनाथ आणि भास्कर हे दोघं 200 लिटरचा म्हणजे ह्या परिसरामध्ये कसोटीनं आणि ससोटीनं जर धंदा केला तर खऱ्या अर्थानं एक आदर्श गोपालक म्हणून काशीनाथकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचे हे चिरंजीव योगेश आणि रोहित ह्या दोघांनी हा व्यवसाय सुरू केला. रोहित स्वतः सकाळी दूध संकलन करून दूध पोच करून हा व्यवसाय सांभाळतो. म्हणजे हे दोन्ही कुटुंब अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीमधून खऱ्या अर्थानं ह्या कुटुंबाचा एक आदर्श या परिसरातील सर्व तरुण वर्गाने घेतला पाहिजे. विशेषतः कारण नोकऱ्या नाहीत, शिक्षण करून आज आपण पाहतोय नारंगाव वगैरे आणि 40-45 वर्षाची मुलं झाली त्यांची लग्न नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक शेतकरी कुटुंबांना आपण व्यवसाय उभा केला पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या मुळा परिसरामध्ये हे पाणी निर्माण केलं. आदरणीय पिचड साहेबांनी मगाशी सीताराम पाटलांनी सांगितलं. सीताराम पाटील आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये होतो, मी सभापती होतो, ते उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेला पिचड साहेब म्हणे आपल्याला एखादं धरण बांधलं पाहिजे म्हणून ती साईड उपलब्ध केली. राजकारणात कोण काय म्हणतंय त्याच्यापेक्षा काम करून महत्त्वाचं समाजाला दाखवलं पाहिजे. ते काम ओवे भाऊच्या नेतृत्वाखाली आपण सर्व करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या दोन्ही तरुणांनी हा जो व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसाय चांगल्या प्रगतीपथावर जावं, त्यांना चांगलं यश लाभो अशी मी माझ्या गायकर कुटुंबाच्या वतीनं आपल्या परिसराच्या त्यांना सुयश चिंतितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गायकर साहेब. यशाची त्रिसूत्री असते, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला चक्र. ज्याच्या अंगामध्ये हे गुण असतात तो यशामध्ये, तो कोणत्याही व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी होतो. हे डोंगरे परिवार अशाच प्रकारचा यशस्वी बनो अशी शुभेच्छा, अशी भावना आपणा सर्वांच्याच मनात आहे. आणि म्हणून या डोंगरे परिवारासाठी आणि त्याचबरोबर अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या व्यावसायिक फर्मसाठी शुभेच्छा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन झालं, आजच्या ह्या कार्यक्रमाचे वैभव अर्थातच माननीय वैभवभाऊ पिचड, आपणास विनंती करतो की आपण या व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्यात. थोडासा संकेत आपण बाजूला ठेवतोय. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी सहकारातील एक जाणतं नेतृत्व, अभ्यासू असं नेतृत्व, उत्तम अशा प्रकारचे प्रशासक आणि मुळा विभागाचा मान आणि अभिमान असलेले सन्माननीय BJ देशमुख साहेब, आपण शुभेच्छा द्याव्यात.
आजच्या या गोड आणि तरुणांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अशा या अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊसच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून आपणास लाभलेले आपल्या तालुक्याचे नेते माझे आमदार वैभव भाऊ, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, अकोला नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेबजी वडजे, पंचायत समितीचे माजी सभापती भानदास पाटील गायकर, दूध संघाचे व्हाईस चेअरमन वागचौरे पाटील, दोन्ही वागचौरे, आनंदरावजी वागचौरे पण दुसरे संचालक, मागे बाळासाहेब सावंत आहेत, आमचे तळेकर आहेत, अर्जुनराव गावडे आहेत, आमचे दुसरे दूध संघाचे संचालक आहेत, मागे बसलेले भानदास पाटील आहेत, सर्वच मान्यवर सुभाषराव आहेत, सूत्रसंचालन केलं ते आमचे नवले सर आहेत, मागे पुढे गावचे सरपंच दिसत आहेत, सर्वच डोंगरे परिवारातील कैलासराव, एक प्रतिकात्मक नाव घेतो, बाकी सगळे डोंगरे आमचे सगळे मित्र, उपस्थित सर्व बंधू भगिनी, ज्यांच्याकडं ज्यांनी धाडस करून मामाकडून शिकवण घेऊन आणि आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं धाडस केलंय, रोहित आणि योगेश. खरं तर आपला परिसर म्हणजे शेती करणं, पिढ्यानपिढ्या शेतीवर गुजराण करणं. आता यांनी सांगितलं पाणी अलीकडं आलं. 70 सालाच्या अगोदर आपण बाजरी, भुईमुगाची पिकं मोठ्या प्रमाणात घेत होतो आणि ते टोमॅटो घेत होतो ते आपल्या जमिनीवर पसरायचे. 70 सालानंतर थोडंसं आमच्या इकडं बागायत झालं, कोथरूडमध्ये वाढलं थोडंसं. आमच्या पाटाच्या पाण्याखाली आमच्या ठराविक लोकांचं थोडंसं बागायत होतं वैभव, त्याच्यात ऊस गुराळं वगैरे व्हायचे, थोडेसे काही मोसंबीचे बाग वगैरे किंवा भाजीपाला तुरळक प्रमाणात व्हायचा. परंतु पाझर तलाव झाल्यानंतर 71च्या दुष्काळानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी खोदल्या गेल्या शिवारामध्ये आणि ऊस आणि भाजीपाल्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. शेतीचा व्यवसाय करून गुजराण करणं हा आपला पिढ्यानपिढ्यांचा धंदा आणि त्याच्यावर आपलं चरितार्थ चालवायचे आपली हे मानसिकता. त्याच्यानंतर दुधाचा धंदा 75 सालानंतर कमर्शियल बेसिसवर आला. जरा दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि ते डेअरीला घातलं पाहिजे. त्याच्यानंतर पिचड साहेब आणि भांगरे साहेबांच्या काळामध्ये मला वाटतं 77-78ला दूध संघाची निर्मिती झाली आणि वर्गीस कुरियन यांनी जे मॉडेल दिलं होतं, गावात दूध सोसायटी संघ आणि वरती दूध महासंघ, महाआनंद, त्यांचं तिकडचं मॉडेल आपण स्वीकारलं होतं आणि दुधामध्ये क्रांती झाली. आणि मग शेतीबरोबर चरितार्थ चालवण्याचा, कुटुंब चालवण्याचा धंदा म्हणून आपण दुधाकडे बघत होतो. हे सगळे दोन धंदे जसं पाण्याचं प्रमाण वाढत गेलं, विजेचं प्रमाण वाढलं आणि मग पाणी वरच्या भागामध्ये पाईपलाईनचं तंत्र आलं, नॉन रिटर्न वॉल आला आणि उंचावर पाणी जायला लागलं. नाहीतर मी संगमनेर आम्ही उंच खडकला, आमच्या वैदींना आणायला मी जायला लागलो 4वी-5वीला असताना, तर बाजरी आणि भुईमुगच दिसायचा, सगळ्या काट्या लावलेल्या असायच्या इथून तिथून, अकोल्यापासून तर उंच खडकपर्यंत, इंदोरीपर्यंत. परंतु ज्या वेळेला पाण्याचं फेरवाटप झालं, सावंत साहेब, पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या वाट्याला पाणी आलं प्रवरेचं आणि तिकडं चांगलं बागायत झालं. आणि मग इकडं पण मुळेवर सुरुवातीला किटीवेर झाले, नंतर धरणं झाले. त्या धरणांच्या माध्यमातून आणि विजेच्या सबस्टेशनच्या माध्यमातून जेव्हा वीज आली आणि हे पाणी आलं, मग शेतीत वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले. चरितार्थाचे साधनं आपण आधुनिक शेती करून करायला लागलो आणि मग त्याच्यावर हे करत नाही तर दूध धंद्यात आलो. या डोंगरे कुटुंबियांनी, काशीनाथरावजी आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी शेतीत जसा बदल झाला तशी शेती चांगली केली. शेतीमध्ये जे पिकं घ्यायला पाहिजे ते घेतले.
मर्यादित शेती आहे, त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या पद्धतीची शेती फुलवण्याचा आणि त्याच्यातून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला. आता भानदास पाटील गायकरांनी सांगितलं की 200 लिटर दूध घालतात. मग दुधाचा धंदा आला, त्याच्यामध्ये पण संकरित वाहनाच्या गाया वापरून त्याच्यातून जास्तीत जास्त दूध निर्माण करून आपलं कुटुंब चालवलं. म्हणजे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं करण्याची, उत्कृष्ट करण्याची ह्या कुटुंबाची साधारण कल्पना आहे. ते त्यांनी आतापर्यंत केलं. आता नव्या पिढीने फक्त आता शेती आणि दूधच करायचं का? तर जग जसं बदलतंय त्या बदलत्या जगानुसार 92-93 सालापासून मुक्त अर्थव्यवस्थेचं वारं वाहतं. जगात काय चाललंय हे आपल्या फोपसंडीसारख्या खेड्यामध्ये कळतं. तिथं सुद्धा मोबाईल चालतो, तिथं सुद्धा व्हॉट्सअप चालतंय, तिथं सुद्धा यूट्यूब चालते. आणि मग या बदलत्या काळानुसार जगाबरोबर आपल्याला धावलं पाहिजे. आपल्या पोरांनी फक्त शेती आणि दूध धंद्यापुरतं मर्यादित न राहता जगामध्ये काय चाललं, जगाची गरज काय आहे आणि त्या गरजा भागवण्यासाठीचा उद्योग व्यवसाय काय आहे आणि त्या पद्धतीचं काम खेड्यामध्ये केलं पाहिजे का, तो दृष्टिकोन अंगीकारून ज्या वेळेला ही तरुण पिढी चालेल त्यावेळेला निश्चितपणाने प्रगती होईल. आपल्या पूर्वजांनी केलं, शेती व्यवसाय केला, दुधाचा धंदा केला, अजून काय थोडंफार केलं असेल, कारण पिढ्यानपिढ्या आपण हे करत आलो. परंतु आता काळ दर 10-15 वर्षामध्ये बदलेल. पूर्वी म्हणायचे कैलासराव 30 वर्षांनी बदल होईल, सिच्युएशन परिस्थिती 30 वर्षांनी बदलेल, एक पिढीनंतर बदल होईल. परंतु आताची परिस्थिती अशी 10-12 वर्षामध्ये सगळा सिनेरिओ बदलून जातो. समजा पेट्रोल पंप चालत आहेत, पुढच्या 10 वर्षामध्ये इलेक्ट्रिकवर गाड्या चालतील तर पेट्रोल पंपांचं महत्त्व संपून जाईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत राहील आणि तो बदल स्वीकारणं गरजेचं आहे. 2007 साली अजित प्रेमजी नावाचे मोठे उद्योजक आहे, अंबानीच्या नंतर समजा त्यांचं नाव घेतलं जातं, परंतु दानशूर माणूस आहे. अजित प्रेमजी हे 2007 साली पुणे युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभाला आले होते आणि त्यांनी एक वाक्य वापरलं, मुद्दा म्हणून आपल्यासाठी सांगतो. त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला की तंत्रज्ञान बदलतंय, ज्ञान बदलतंय, कौशल्य बदलतंय, त्याचा दर इतका फास्ट होईल पुढं, दर 11 तासांनी अर्ध ज्ञान बदलेल. आणि ते बदललेलं ज्ञान स्वीकारण्याची आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या तरुणांची तयारी असली पाहिजे. दर 11 तासांनी बदलेल. म्हणजे आता आमचे सोमन डॉक्टर 72 साली MBBS झाले आणि अजून आपल्याला गोळ्याला औषधं देत आहेत. ते बरोबर आहे का? साधारण थोडंफार बदल झाला ते देत असतील. परंतु तंत्र आता असं बदलतं की जर आपण रुबीला गेलो मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर यांचं सगळं तंत्र जुनं झालं, हे काही उपयोगाचं नाही, हे आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारचा बदल टेक्नॉलॉजीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये होईल, ज्ञानात होईल, कौशल्यात होईल आणि तो आपल्या तरुण पिढीने आत्मसात केला पाहिजे. तितक्या फास्ट दराने आत्मसात. 2007ला वैभव मला वाटलं फार जास्त होतंय, 11 तासात ज्ञान बदलतंय म्हणल्यावर नाही का अजित प्रेमजी. परंतु द्रष्टा माणूस आहे, लांबचं दिसतंय, उद्योजक आहे. यांना डालडा पूर्वी तर त्यांच्या वडिलांचं, तो आपण जो डालडा खात होतो पहिला, त्यांच्या वडिलांचा तो डालड्याचा व्यवसाय होता अजित प्रेमजींचा. नंतर त्यांनी विप्रो नावाची कंपनी काढली, नंतर ते IT मध्ये गेले, मोठा साम्राज्य उद्योगाचं वाढवलं. त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यातल्या नफ्यातलं ते लोकांसाठी खर्च करतायत असा तो माणूस. आणि असा ज्ञानी माणसाने 2007ला पुणे युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभामध्ये सांगितलं होतं. आणि अशा प्रकारचं बदलतं ज्ञान स्वीकारण्याची, कौशल्य स्वीकारण्याची आपल्या तरुणांची तयारी असली पाहिजे. तर आपण या व्यवस्थेमध्ये टिकून राहू, आपले पोरं बाळ टिकून राहतील. आणि तो दृष्टिकोन मला वाटतं स्वीकारून शेती झाली, मग दुधाचा व्यवसाय झाला वडिलांचा, तो चांगला चालून दाखवला. आणि मग भागाची गरज काय आहे? आता यांनी सांगितलं तसं पाणी आलं, वीज आली, बंगले झाले, मग बंगल्यांना स्लायडिंग विंडो पाहिजे. मी माझ्या त्या प्लांटला स्लायडिंग विंडो मी संगमनेरवरून माणूस बोलवला किंवा तो अकोल्यातून बोलवला होता आणि मग त्याच्याकडून ते करून घेतलं. आता जर त्याच ताकदीचा, तेच कौशल्य असणारा, तेच ज्ञान असणारा जर माणूस मला पांगरीमध्ये, कुतुळमध्ये जर उपलब्ध होत असेल आणि तो आणखी कमी खर्चात होईल कारण त्याला गाडी भाडं वगैरे, तर निश्चितपणानं इथल्या गरजा इथं भागतील. आणि त्यांनी आपल्या मामाकडून ते बाळकडू घेतलंय, तिथं ते चांगल्या पद्धतीचं काम केलं. तालुक्यातल्या लोकांना हा व्यवसाय काय फक्त काउंटर टाकून तिथं जवळच्या जवळ पाहिजे असं काय नाही. ज्याला पाहिजे तो 10-20 किलोमीटरवरून बरोबर जिथं चांगलं काम होतंय, जिथं क्वालिटीचं काम होतंय, जिथं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं आहे, निश्चितपणाने लोक तिथं शोधित आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं त्यांच्याकडे जे त्यांनी जे बाळकडू घेतलं ते त्यांनी अशा पद्धतीनं वापरावं
निश्चितपणाने आपल्या परिसरामध्ये या दुकानाचा नावलौकिक व्हावा, आपल्या सगळ्या तालुक्यात व्हावा. नाही दुसरीकडे जिथं लोकांना करायचं तर त्यांनी सांगितलं पाहिजे पांगरीला अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊसमधलं सारखं काम दुसरीकडे होत नाही. अशा प्रकारचं काम यांच्याकडून या दुकानातून व्हावं, अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो. एक नवं धाडस आपल्या लोकांनी आता नवं धाडस करण्याची, नवी भूमिका घेण्याची ती उर्मी ठेवली पाहिजे, ते काम केलं पाहिजे, तर आपण सर्वाईव्ह होऊ. नाही तर आता शेतीवर आपलं काय भाऊ पटत काय, शेतीवर कोणी पोट भरू शकत नाही. दूध धंद्यावर पोट भरीत होतो आम्ही, 38-39 रुपये भाव झाला होता आणि तो परत आता 26-27 वर झाला. दुधाचा उत्पादन खर्च 31-32 रुपयापर्यंत गेला आणि दुधाचा भाव हा झालाय. त्याच्यामुळं दूध सुद्धा परवडत नाही. दुधाचं परवडतच नसेल तर किती दिवस तोट्यात चालवणार? मग तोट्यात चालायला लागले का आमचे लोक? वेगवेगळा उद्योग करतात. मग कोण युरिया घालतंय, कोण काय करतंय, कोणतं केमिकल वापरून ते फॅट वाढवायचा प्रयत्न करतंय. परवडत नसलं म्हणजे माणूस वेगवेगळे उद्योग करतो. फ्लश झाल्यावर वरचे लोक पण भाव पाडतात. त्या निर्माण झालेलं दूध कुणाला तरी घालावं लागतंय. अशा प्रकारची स्थिती होते. आणि ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी जीवन जगण्यासाठी बदलती साधनं शोधायला पाहिजेत. आणि योगेश आणि रोहित यांनी ते निश्चितपणानं मला वाटतं शोधलेत. एक टप्पा त्यांनी पार पडलाय. आता त्यांनी जर क्वालिटीचं आणि चांगलं जर काम केलं, कौशल्याचं काम दाखवलं, तर निश्चितपणाने त्यांची भरभराट होईल. त्यांच्या या कामाला मनपूर्वक आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या देशमुख कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आता एक सीताराम पाटलांनी जो थोडासा मुद्दा मांडला, खरोखर अवांतर थोडंसं तर बोलतोय की आपलं पाणी आता खाली चाललंय. मी आलो वैभव होईपर्यंत आमचे 50 लोकांशी माझं बोलणं झालं आणि सगळे म्हणत होते पाणी खाली चाललंय, पाणी खाली चाललंय. परवा दिवशी संध्याकाळी पिंपळदरीचे लोक मला फोन करीत होते, ते पाणी बंद केलं पाहिजे. सीताराम पाटील आम्ही आबाळवाडीपर्यंत दोन्ही तर्फा सगळ्या गावांमध्ये गेलो, जागृती केली, आपण बोललोय. पूर्वी ते म्हटले की बाबा पाण्याची योजना होणार आहे, आपण सांगितलं की ती पाण्याची योजना करू नका, आम्हाला पाणी कमी आहे. मी तर पिंपळगाव खांडच्या धरणावर सांगितलं होतं की तुम्ही 1 लिटर पाणी धरलं नाही तर तुम्हाला आमचं पाणी वाटायचा अधिकार नाही आहे, तुम्ही काहीतरी धरा आणि मग वाटीत बसा. मग त्याच्यावर त्यांना थोडासा राग आला. मग ते काय पिंपळगाव खांडला त्यांनी, आम्ही सांगत होतो ते म्हणले काही गरज नाही, आम्ही पाणी याच्यातलं नेणार नाही, आम्ही नवं पाणी निर्माण करू आणि मग नेऊ आणि तुम्ही काही त्याची चिंता करू नका. कोणतरी कारखान्याच्या निवडणुकीसाठी दिशाभूल करतंय, कोणतरी काहीतरी करतंय असं सांगितलं. वैभव भाऊ कारखान्याची स्थिती मला माहीत होती, मी 2 साखर कारखाने चालवले, त्याच्यामुळं मला काही तिथं जायची हौस नव्हती. मला कळत होतं काय आहे. आता समजा 4-6 महिन्यांनी काय काय होतंय ते, त्याच्यामुळं आताच अहो तुम्ही ऐका, संगमनेर कारखान्याला 70 कोटी रुपये प्री सिजनल लोन मिळाले. आता वैभव भाऊ समोर सांगतो, ते डायरेक्टर होते. आणि आपल्या कारखान्याला 140 कोटी रुपये मिळाले. ते गाळप करतात 10 लाख मेट्रिक टनाचे, आपण गाळप करतोय 3.5 लाख मेट्रिक टन. आपल्यावर कर्ज कारखान्याच्या किमती इतकं एका हंगामामध्ये. आता यांनी दुकान चालू केलंय, असं जर उलटा धंदा केल्यावर होतं का ते काम? आणि म्हणून त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नव्हता आपल्याला, फक्त लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं होतं. म्हणून आपण पुढे आलो होतो. ते म्हणले बाबा कारखान्याच्या निवडणुकीसाठी करताय. बरं, मग आम्ही थांबून राहिलो 1.5 वर्षांनी गोडसे साहेबांनी ते बाळेश्वरला गेले 10व्याला आणि त्यांना कळलं की ते पाईप येऊन पडले, सगळे योजना मार्गी लागली. मग ते आम्हाला फोन करायला लागले. गंगाधर पाटील शेट्टी पुढे बसले, ते फोन करायचे, ते मारुती रंदे फोन करायचे, हे करायचे ते करायचे. मी म्हणलं आता अर्जुन गावडे फोन करायचे. मी म्हणलं आता मागच्या पाळीला तुम्ही तिथे गेले धरणावर, तुम्ही म्हणले नाही तर मग कशाला आम्हाला तोंड कशी पाडताय? कैलासराव बरोबर आहे ना. पण आता काय झालं, काम चालू झालं. मग आम्ही फिरलो, आपण 2-2.5 हजार लोक सुगाव फाट्यावर गेलो. तिथं त्याच्या अगोदर आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना भेटायला गेलो होतो, 100-1 लोक. अर्जुनराव तुम्ही होते तिथं. गेल्यावर आम्ही त्यांना सांगितलं, ते म्हणले मग तुम्ही अगोदर का नाही आले? मला 1 महिना झाला, 1 वर्ष झालं मंत्री होऊन, अगोदर आल्या तर आपण गुडळून टाकल्या ती योजना. मी म्हणलं पण ते आता आमचे कारभारी म्हणले बाबा तुम्ही काय गडबड करू नका, हे काही होणार नाही. आम्ही थांबून राहिलो म्हणलं. आता हे पुन्हा सुरू झालं, आमचं पाणी गेलं. आता फक्त आपलं भांडण होतंय, हे आपल्या पुढच्यांचं, आपल्या नातांचं आणि त्यांच्या नातांचं भांडण होत राहील. पाणी पिण्यासाठी राखीव होईल. आता हे गेलं, याच्यापेक्षा जास्त पाणी असतानाच पिण्यासाठी रिझर्वेशन लागतं. कुतुळला बोरीच्या पाझर तलावामधून पिण्याच्या पाण्याची योजना केली आणि एखादं पाणी खाली गेलं
का लगेच त्याच्यावर सगळ्या मोटरी गुंडाळून ठेवायला लागायचे त्यांना कुतुळच्या पिण्याच्या पाण्यासाठी. तसं तुमचं पाणी जानेवारीमध्येच रिझर्व होईल, सगळ्या मोटरी बिटरी गुंडाळून टाकावं लागतील, बंद करावं लागेल. आणि मग सीताराम पाटील म्हणले त्याचं मग बंगला कुठून आणायचा, मग परत त्याला काचा कुठून बसवायचा, नाही का, मग सगळंच मुद्दा निर्माण होतो. आणि म्हणून त्यांनी ते आम्हाला तिथं आमच्या समोर फोन लावला होता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला की मी वरिष्ठ स्तरावर बैठक घेतो, तोपर्यंत काम बंद करा. आणि तिथं आम्ही रस्त्यावर बसल्यावर ते म्हणलं, मी म्हणलं काम चालू आहे का, ते म्हणलं प्रगतीपथावर आहे काम. अरे प्रभाकर फापाळे उठले म्हणले आम्ही उठणारच नाही, आम्हाला उन्हातच बसायची सवय. जोपर्यंत तुम्ही पालकमंत्र्याचा शब्द इतके माधुरीपणा करतायत अधिकारी, पालकमंत्र्याचा शब्द मोडतायत. मग त्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं काम बंद आहे, अकोले तालुक्यामध्ये काम बंद आहे, पण संगमनेर तालुक्यामध्ये काम चालू आहे. अकोले तालुक्यामध्ये त्यांनी आता परत काही धाडस केलेलं नाही आपल्या एका मोर्चामुळं. परंतु आपण जर असे शांत बसून राहिलो आणि फक्त दुकानाच्या उद्घाटनात आणि पारावरच गप्पा मारायला लागलो की बाबा पाणी चाललंय पाणी चाललंय, तर आपली बायको सोडून दुसरं कोणीच ही घरानं आपलं ऐकणार नाही. जर शासनाला जर घरानं ऐकवायचं असेल आपल्याला आणि त्यांच्याकडून निर्णय लावून घ्यायचा असला तर आपल्याला एकजुटीनं येऊन पुढे यावं लागेल. अकोले तालुक्याच्या परंपरेनुसार दणका द्यावा लागेल. ते पाणी काही फुकट वाटून घेतलं नव्हतं. मी कायम सांगतो, सावंतांनी आंदोलन केलं, पिचड साहेब आमदार होते, कचेरीवर आले, भंडारदऱ्याचं चाक सोडायला गेले, आमदार स्वतःच्या पक्षाच्या विरुद्धचं आंदोलन करून स्वतःवर फौजदारी दाखल करून घेतली, संघर्ष करावा लागला, 10,000 लोक रस्त्यावर आले, तेव्हा पाणी सुटलं. आमच्या वैभव भाऊ आमच्या मुळा परिसराला आंदोलनाची सवय नाही. ते आमचे फापाळे तिकडे कुठं आंदोलन करीत होते लिंगदेवला, आम्हाला काही आंदोलनाची सवय नाही. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं हे सगळं ऐकतं झालं पाहिजे. मध्ये सत्ता होती 25-30 वर्ष, 25-30 वर्ष पिचड साहेब होते, सत्ता होती, मग ते होत असतील काही कामं मार्गी लागत असतील. परंतु आता आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यामुळं आता जरा पाणी म्हटलं, मध्ये आम्ही जायचो का देवळापुढं कोणीच नाही, सगळे म्हशी गाया सांभाळायला गेले आणि पाणी खाली चाललं. आणि पाणी त्या गायांना द्यायला आपल्याला पाहिजे, म्हणून लोक पाहिजे. व आबाळवाडीपर्यंत दोन्ही तर्फा गेलो होतो, आम्ही चर्चा केली होती. आता पुन्हा पाणी खाली चाललंय. आता कुतुळला एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये कुतुळची 4-6 लोक होते. किती होते अरविंद? हां. आणि मग हे बाकीचे खालचे लोक ज्यांना पाणी, हां, पांगरीचे लोक, मागच्या वर्षी वैभव भाऊ पांगरीचे पोरं त्या पुलावरून पायी येत होते जीव धोक्यात घालून. हे गेले अरविंदने हे त्याला म्हणे पाणी सोडा, तेव्हा पाणी सोडून देत नव्हता पाणी, तेव्हा सोडू दिलं नाही पाणी. मग हे आले माझ्याकडे, मी म्हणलं सोडून द्या, तुम्हाला फोन केला होता पोलिसांना सांगा गुन्हा दाखल करू नका. आणि नंतर थोडं राहिल्यावर दुसऱ्या दिवशी ते म्हणले ते धनंजयला बरोबर द्या, घाबरायला लागले पोलीस, गुन्हा दाखल झाला. मी म्हणलं धनंजयला घेऊन जा, पाणी सोडून दिलं तेव्हा. आणि आता जानेवारीमध्ये सगळं पाणी खाली चाललंय. तर आता पुढचे पिकं, आता मोगरजच्या पिकांचं काय होणार, अर्धा दामणगावचं काय होणार, पांगरीचं अजून ठीक आहे समजा, पण आता हे आमच्या देवडोहातलं पाणी खाली गेलं हे सगळं समजा. तेव्हा कुणीतरी देवदूत येईन आणि आम्हाला तारून नेईल, हे डोक्यातली आपली कल्पना काढून टाका. आपल्याला आपलं पाणी, आपला प्रपंच आपल्यालाच सांभाळावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागणार आहे. किरण आपल्याला, बोळवाडीचा किरणला म्हणतोय, आपल्याला दुसरे लोक येऊन तारणार नाही, आपल्याला आपणच जागृत होऊन हे थांबवावं लागेल. बरोबर आहे ना संदीपजी? संदीप दात खेळी बसलेले आहेत, ते पाणी प्रश्नावर जागृत राहतात जरा. हां, तर त्यांना हे अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे. आपल्याला शेलदपासून, आंबोळपासून, पैठणपासून तर खाली पिंपळदरी चासपर्यंतच्या आबाळवाडीचे ते लोक येतात, बरोबर आपल्यापेक्षा जास्त बोलतात सीताराम पाटील. आम्ही अकलापूरला गेलो होतो, त्या आरतीला बोलवलं होतं त्यांनी आम्हाला. हां, परंतु हे वरचे जे लोक आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे का? 100% मिळालं पाहिजे. परंतु आमच्या तुटपुंजा पाण्यातून व्यवस्था करण्याऐवजी खाली मुळा डॅमचं पाणी आहे, त्याच्या खाली चन्नापुरीला निळवंड्याचा उजवा कॅनॉल वाहतोय, त्याला 9 TMC पाणी आहे, आपल्याच तालुक्यातलं पाणी आहे. ते द्या, हे द्या, प्यायला पाणी द्या ना. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी दिलंच पाहिजे. परंतु आमचं देऊन काय झालं, आमचं भांडण, आमच्या पोरांचं त्यांचं भांडण निर्माण करता, आम्हाला नाही त्यांना नाही. त्याच्यामुळं ज्याच्यासाठी ते पाणी निर्माण केलंय त्याच्यासाठी ते थांबू द्यात, ज्याच्यासाठी नाही आहे त्यांना वेगळं निर्माण करा. आता 1.5 वर्ष झालं हे कुठं साईट पाहतात. आता तुम्हाला एक सांगतो, प्रशांत बंब नावाचे आमदार आहेत, वैभव भाऊंना माहिती आहे, त्यांनी एक पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आपण 50 TMC पाणी, त्यांचं म्हणणं आहे जादा अडवलंय वर जायकवाडीपासून ते गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर, आणि ते जास्त अडवलेलं पाणी
आपल्याला जे लवादात पाणी वाट्याला आलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त अडवल्यामुळं त्यांनी स्टे मागितला. सरकारने 6 महिने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, ॲफिडेविट फाईल केलं नाही हायकोर्टात. म्हणून हायकोर्टाने इंट्रीम ऑर्डर पास केली की गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर कुठेही बंधारा सुद्धा बांधता येणार नाही. तिथं पलीकडच्या लईतला चौधरी सरांनी एक बंधारा बांधायची परवानगी मागितली होती, त्यांना लेखी उत्तर दिलेलं आहे. या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे करता येत नाही. आपण आता रस्ता रोको केला त्या दिवशी पण त्यांनी लेखी उत्तर दिले, त्याच्यात पण सांगितलंय का 2014चं अमकं पिटिशन प्रशांत बंबाचं, याच्यामुळं आपल्याला पाणी अडवता येणार नाही. मग आता अडवता येणार नाही, पण आपला गडी तिकडं मग साईड पाहत बसतो, इकडं तिकडं वर खाली नाही. आणि त्याच्यामुळं आपली फसवणूक होते. मुद्दामून हा कार्यक्रम तो नाहीये, परंतु आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्याला याची जाणीव असायला पाहिजे. या निमित्ताने आपण आलोय, आपण याच्यावर जागृत होऊन काम केलं पाहिजे. आता आमचे 2 गडी आपला हे पाण्याचा खेळ, आपला शेतीचा खेळ म्हणून त्यांनी आपला दुसरा मार्ग निवडला. बाबा आता काहीतरी उद्योग व्यवसायात गेलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? 100% गेलं पाहिजे, पण मूळ व्यवसाय सुद्धा मोडणार नाही याची सुद्धा दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. वैभव भाऊ, आता आम्ही कामाला लागलोय, आता हे तुमचं संपल्यावर आम्ही यांच्याशी बसणार आहे. अजून जर चाक बंद झालं नसेल तर सीताराम पाटील आपण जाऊन ते चाक बंद करून टाकू. पाणी आपलं आहे, आपल्याला सावंत साहेबांनी पिचड साहेबांनी सांगितलेलं आहे आपलं आहे, त्याच्यावर फिरवायचा अधिकार सुद्धा आपला ठेवला पाहिजे. लय झालं तर केस करायचा अधिकार कोणाला असेल तो बजू द्या. किती दिवस तुम्ही केस करणार आहे आम्हाला माहिती आहे. तुमची पण स्वराज साम्राज्यावरचं सूर्य ब्रिटिशांच्या मावळत नव्हतं, त्यांना सुद्धा जावं लागलं. 100 देशांवर राज्य होतं त्यांचं, पृथ्वी कुठेही फिरली तरी त्यांचं राज्य आहेच सूर्यापुढं. म्हणून साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता असं त्यांचं राज्य होतं. आता ते राज्य सुद्धा 150 वर्षांनी त्यांना इथून सोडून जावं लागलं. 4-6 महिने आम्ही तुझी पण वाट पाहायला तयार आहोत. तोपर्यंत तुला किती केसेस करायचे तेवढ्या कर बाबा. आपण तोपर्यंत चाक जाऊन सगळे तरुणांनी आपण जाऊन जर ते बंद केलं नसेल तर चाक बंद करून टाकू. काय करायचं त्यांना ते करू द्यात. अशा प्रकारची भूमिका आज या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणी वाचवायची चांगली भूमिका घेऊयात. रोहित आणि योगेश अतिशय कर्तबगार सचोटीनं काम करणारे, आपल्या घेतलेल्या व्यवसायामध्ये झोकून देऊन आपलं चारित्र्य सांभाळून काम करणारे माझ्या सानिध्यातले दोघंही तरुण आहेत. सगळे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमचे सगळे कारभारी कैलासराव, अर्जुनराव, नारायणराव, इकडं मागं सुभाषराव सगळे दिसत आहेत. हे सगळे त्यांच्या चांगल्या लोकांच्या मागं सगळे गाव, आमचे सरपंच, पारदीजी सगळेच मंडळी त्यांच्या मागं उभे राहिले. आपण मागं उभे राहिले तर ते अनेक पाठीवरची थाप घेऊन पुढं चांगल्या पद्धतीचं काम जे त्यांच्या क्षेत्रामध्ये करून दाखवतील. पांगरी गावाच्या आणि कुतुळ परिसराच्या लौकिकात भर घालतील. अशा प्रकारची त्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अकोले तालुका पाणीदार बनला त्याचं सगळं श्रेय माननीय पिचड साहेबांना आहे आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थानं जलनायक आणि जननायक आहेत. परंतु देशमुख साहेबांनी खंत व्यक्त केली की आता आपणच निर्माण केलेलं पाणी त्याच्यासाठी ते वाचवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. संघर्ष हे त्याच्यावरचं उत्तर आहे. असो, यानंतर अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊसच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय वैभवभाऊ पिचड मी आपणास विनंती करतो की सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त कराव्या. काशीनाथ शंकरराव डोंगरे पाटील तथा भास्करराव शंकरराव डोंगरे पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि चिरंजीव योगेश यांनी सुरू केलेल्या अगस्ती ॲल्युमिनियम ग्लास हाऊस या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजय देशमुख साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष माननीय सीताराम पाटील देशमुख साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे पाटील, अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब पाटील वागचौरे, दूध संघाचे आमचे ज्येष्ठ संचालक आनंदरावजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच संचालक, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले मान्य डोंगरे पाटलांवरती खऱ्या अर्थाने प्रेम करणारे उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, वेळ उशीर जास्त झाला आणि मला या पोचायला उशीर झाला त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची सांगता व्यासपीठावरती सर्व बघता
कार्यक्रम जवळपास 1.5-2 तास झाला, जवळपास सुरू झालोय, म्हणून सर्वांची माफी मागता खऱ्या अर्थाने या मनोगताला सुरुवात करतो. आज एक चांगला व्यवसाय आणि चांगला व्यवसाय याच्याकरता का पिचड साहेब नेहमीच म्हणतात, विजय साहेब, का शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने शेतीमध्ये समृद्ध होत असताना बरोबर जोडीला एखादा व्यवसाय या ठिकाणी उभारला गेला पाहिजे. आणि व्यवसाय जर असेल तर व्यवसायातून आणि शेतीतून कुठेतरी समृद्ध होऊन खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने त्या मागची अपेक्षा. आज आपण बघत असाल का पांगरीसारख्या ठिकाणी एक अद्ययावत घराला लागणारी जी काही सुविधा लागते ॲल्युमिनियम विंडोजची, ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी पांगरी गावामध्ये सुरू होतोय. याचा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याला एक आनंद होतोय. का ज्यावेळेस आपण बघतो की व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळं नाविन्य आहे, आणि हे नाविन्य असताना या ठिकाणी काय केलं पाहिजे, समाजाला ज्याला दृष्टिक्षेप आहे, ज्याला पुढचं दूरचं दिसतंय, असे माणसं कुठेतरी एक चांगला व्यवसाय निवडत असतात. या ठिकाणी रोहित आणि त्याचबरोबर योगेश यांनी एक नवीन जगामध्ये ज्या गोष्टी लागतात, आज आपण पाहतोय की शेतीतून कुठेतरी समृद्ध होऊन लोकांनी जुने घरं बदलून आता या ठिकाणी बंगल्यांना कुठेतरी सुरुवात झालेली आहे. आणि हे बंगले बांधत असताना पूर्वीच्या काही या ठिकाणी लाकडाचे खिडक्या करायचे, लाकडाच्या दरवाजे व्हायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु आज नवीन तंत्रज्ञान बदललंय. लाकूड तोडायला गेलं तर लाकूडही शिल्लक राहिली नाही, आज अशी परिस्थिती राहिलेली आहे. बाबळी आपण पाहतो बांधावरच्या, त्या तोडून तोडून आपण जाण्यासाठी आणि इतर कार्यक्रमासाठी या ठिकाणी देऊ केले आहे. आज दूरपर्यंत ज्यावेळेस आपण पाहतो मागं आणि समोर जर लांबपर्यंत जर पाहिलं तर डोंगर या ठिकाणी उघडे बोडके झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ज्या गोष्टींचा आपण सर्वजण उहापोह करतोय का जर निसर्ग कठीण समतोल राहील, का निसर्गामध्ये ज्यावेळेस वृक्षारोपण झालेलं असेल, वृक्षांची संख्या जास्त असेल, हे काय माझ्यासारख्याने सांगायची गरज नाही. सर्वसामान्य माणसाला एक ज्यावेळेस जिथं घनदाट वृक्ष आहेत त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे सरासरी जास्त राहिलेलं आहे, हे आपल्याला सर्वांना सरसृत आहे. मग आज आपण बघतोय की त्या वृक्ष लागवडीसाठी आपण काय करतोय का, मग पाणी वाढवण्यासाठी, पाणी वाढवू येण्यासाठी आपण काय करतोय का, हे देखील खऱ्या अर्थाने पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हे बोलणं क्रमप्राप्त आहे, हे आजच्या नेत्याला जरूर सांगू इच्छितो. मगाशी म्हटलं तसं रोहितने आणि योगेशने एक चांगला उपक्रम घेतला का कुठेतरी पर्यावरणाची हानी थांबली पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या पर्यायी व्यवस्था आहेत, या पर्यायी व्यवस्थेमध्ये ॲल्युमिनियम विंडोजचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक व्यवसाय सुरू केला. आणि हा व्यवसाय सुरू करत असताना त्यांना यामध्ये अतिशय चांगली प्रगती हो या शुभेच्छा माझ्याकडून तर देण्यातच येतात. परंतु त्याचबरोबरीने ज्या पद्धतीचं या ठिकाणी आपण सांगितलं, भानदास पाटील यांनी सांगितलं, काशीनाथ पाटील डोंगरे आणि भास्कररावजी डोंगरे पाटील यांचा दूध व्यवसायामध्ये देखील खऱ्या अर्थाने एक मोठा हातभार या ठिकाणी आहे. आज बोलताना दुग्ध व्यवसायाबद्दल बोलत असताना दूध संघाचा चेअरमन या नात्याने जरूर बोललं पाहिजे का मागील कालखंडामध्ये सर्वाधिक जास्त दूध बाजार देण्याच्या दृष्टिकोनातून अमृतसागर दूध संघ सदैव पुढे राहिलेलेच आहेत. रिबीट देखील पुढे जास्तीत जास्त देण्याच्या दृष्टिकोनातून अमृतसागर दूध संघाची वाटचाल राहिलेलीच आहेत. इथून मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी विजय साहेब तुलना व्हायची आमची. अकोला तालुक्यामध्ये ज्यावेळेस वार्षिक मीटिंग दूध संघाची राहिली तर त्या मागच्या 5 वर्षापूर्वी लोकांमध्ये चर्चा व्हायची, भाषणं व्हायची. आता इथं आमचे डोंगरे पाटील आहेत, हेच भाषण करायचे. बरोबर ना, का संगमनेर इतका दुधाचे रिबेट भेटला पाहिजे. मागच्या 5 वर्षापासून कोणीही आमचा या ठिकाणी दूध संघामध्ये आलेला सभासद म्हणत नाहीत की संगमनेर इतका रिबीट दिली पाहिजे. का तर संगमनेरपेक्षा जास्त रिबीट आम्ही या ठिकाणी मागचे 5 वर्ष सातत्याने देतोय, ही खऱ्या अर्थाने परिस्थिती आहे. राहिला या ठिकाणी पाण्याचा विषय, या पाण्याच्या विषयी देखील जरूर बोललं गेलं पाहिजे का भविष्यात लोकांना समृद्धीकडे वाटचाल करत असताना शेती व्यवसाय असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, याला लागणारं पाणी, आणि हे शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला माहिती आहे, पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय या ठिकाणी जीवन व्यतीत होऊ शकत नाहीत. ही खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे. मग आपण बघतोय की पाण्याच्या बाबतीत बोलत असताना
विजय साहेब आपणही बोललात, पाटलांनी सांगितले ती परिस्थिती आहे का पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थाने पाण्याच्या बद्दलच्या ज्या गोष्टी होत्या या जसं आढळ्यामध्ये पहिलेचा पूर्वी आपण पाहत असाल का देवठाण येथे धरण झालं आणि देवठाणच्या वरच्या धरणांची या ठिकाणी लोकांना वाटलं का देवठाणचं धरण हे पूर्ण होऊ शकत नाही, पाणी पूर्ण पडू शकत नाही. या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आढळ्या परिसरात देखील पाण्याची मागणी झाली. आज आपण बघतो सांगवी सारखं असेल, कोकणवाडी सारख्या ठिकाणी असेल, नव्याने होऊ घातलेलं पिंपळगावचं तिकडचं पिंपळदारवाडी, तर त्या पिंपळदारवाडीला धरण होऊ घातलेलं आहे. छोटे मोठे पाझर तलाव, अनेक पाझर तलाव या ठिकाणी सुरू झालेत, काही पूर्णत्वास गेलेले आहेत. त्याच धर्तीवरती त्या आढळा बारमाही व्हावी या दृष्टिकोनातून बिदाक्याचं पाणी वाहून या ठिकाणी आढळा नदीत आलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील प्रकल्प त्या ठिकाणी राबला. आणि आज आपण बघतोय की आढळ्यात बसत असताना प्रवरेच्या बाबतीत आपण सांगितलेलंच आहे, वरती भंडारदारा होतं, त्याच्यानंतर निळवंडे झालं, त्याच्या अंतर्गत या ठिकाणी काम सुरू आहे, पाण्याचं काम झालेलं आहे. काल परवा आपण पाहतो की जे डावे उजवे कालवे होते त्याच्याकरता देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब या ठिकाणी आले, कालव्यांचं विमोचन करून या डाव्या आणि उजव्या कालव्याला खऱ्या अर्थाने पाणी या ठिकाणी दिलं. त्यापूर्वीच जे उच्चस्तरीय कालवे होते हे प्रवरे परिसरामध्ये उच्चस्तरीय कालव्यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यातच हे उच्चस्तरीय कालवे राबले गेले आणि त्याच्यातून उर्वरित जो वंचित राहिलेला भाग आहे त्या भागाला या ठिकाणी पाणी द्यायच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालं. मुळेच जर म्हटलं तर पूर्वीचा या ठिकाणी पहिला केटीआर हा 7चा झाला आणि नंतरचा आपण बघतोय की अर्जुनराव आपल्या गावामध्ये दुसरा या ठिकाणी झाला. नंतर आपण बघतो की हे सर्व केटीआरची शृंखला संपूर्ण या मुळा नदीमध्ये या ठिकाणी केटीआरची शृंखला राबली गेली आणि मग त्याला लागत असणारे मोठे एमआय टँक यांची देखील खऱ्या अर्थाने निर्मिती झाली. बघता बघता सर्वात शेवटचं धरण हे पिंपळगाव खांड का वरच्यांना वरचं पाणी खालच्यांना खालचं पाणी हे आधार घेऊन त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा सगळं जनतेचा रेटा घेऊन बिजर साहेबांनी जो लढा दिला, पाणी उपलब्ध नसताना देखील पाणी डायव्हर्ट झालेलं पाणी हे गृहीत धरून त्या ठिकाणी शेवटचं पिंपळगाव खांड धरण या ठिकाणी पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर अपेक्षा या ठिकाणी एवढ्याच होत्या का या परिसरातील संपूर्ण भागांना पाणी या ठिकाणी गेलं पाहिजे, वंचित असलेल्या क्षेत्राला या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे या उद्देशाने खऱ्या अर्थाने हे कार्य हाती घेतलं. ते पूर्णत्वास देखील गेलं. परंतु त्या पाण्यावरती ज्या आमदारांना पाणी वाटप कमिटीचा अधिकार असतो त्या वाटप कमिटीमध्ये असंच माझ्याकडून एक निर्णय झाला होता साहेब का अशी याच्यापेक्षा तीव्र दुष्काळाची परिस्थिती झाली होती. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाटील या ठिकाणी बसलेत, ज्यांचा पाटील तुम्ही उल्लेख केला ते तुम्ही होते त्या ठिकाणी. त्या पांडेंनी त्या ठिकाणी आपल्याला नेलं, प्रांत ऑफिसला बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं का किमान त्या आबाळवाडीपर्यंत पाणी गेलं पाहिजे. आबाळवाडीला पाणी गेल्यानंतर ते थोडं पाणी त्या पाणी हे झालं आणि थोडं पुढं गेलं. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये माझ्याविषयी या ठिकाणी नाराजगी आलेली, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. आज ज्यावेळेस परिस्थिती पाहतो का दुष्काळाची परिस्थिती आहे, परंतु दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील आज आपण बघतोय की पाणी सोडण्याचे जे काही अधिकार आहेत ते माननीय आमदार महोदयांना या ठिकाणी कमिटीला आहे. मग कमिटीला अधिकार असताना या ठिकाणी मागच्या वेळेस त्यावेळेस 2 रोटेशन झालेले होते. इथून मागच्या कालखंडामध्ये सगळं उलकडून पहा का या पिंपळगाव खांड धरणाचे 2 रोटेशन, एक पूर्ण रोटेशन, दुसरं अर्ध रोटेशन. पहिले रोटेशन आबाळवाडीपर्यंत, दुसरं रोटेशन हे पिंपळदरी किंवा जास्तीत जास्त आपण घारगावपर्यंत या ठिकाणी नेऊन ठेवायचं. आज परिस्थिती काय? परिस्थिती आज जर पाहिली तर 350 पाणी जर आज गेलेलं असेल तर शिल्लक पाणी राहिलेलं काय? शिल्लक राहिलेलं पाणी काय? मग आता या ठिकाणी पुढच्या रोटेशनसाठी पाणी आणणार कुठून आहे? आणि पुढचे जे पाण्याची परिस्थिती जर पाहिली, उन्हाळ्याची तीव्रता आताच 12 वाजल्यानंतर आपण घाम पुसायला लागलोय. सकाळी थंडी वाजते, दुपारी 11 वाजता ऊन होतंय, अशातली परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग पुढे चलून खरोखर पुढचे जी तीव्रता वाढणाऱ्या या तीव्रतेच्या वाढणाऱ्या परिस्थितीमध्ये बाष्पीभवन होणारं पाणी, मागील क्षेत्रामध्ये जे
उपसा करणारे शेतकरी, त्या उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मधलं पाणी आणि मग पुढचं पाणी जर आपल्या या मोरीच्या खाली गेल्यानंतर पुढचं रोटेशन होऊ शकतं का, ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे. हे बोलायचं उद्दिष्ट एवढंच आहे का ज्यावेळेस आपण बघतो का एखाद्या नवीन उद्योग उभारत असताना त्या नवीन उद्योजकांना आपण शुभेच्छा द्यायला सर्वजण आलेलो होतो, पण शुभेच्छा देत असताना नुसत्या कोरड्या शुभेच्छा नाही, तर त्याबरोबर या ठिकाणी सांगितलंही पाहिजे का उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी काय केलं पाहिजे. आपण सगळेजण शुभेच्छा देऊन जाणार, धरणात पाणी राहिलं नाही, दुष्काळाची परिस्थिती आली, पीक पाणी अडचणीत गेले, परिस्थिती या ठिकाणी बँकेचे हप्ते, कारण की या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये लाखो रुपये या ठिकाणी नवे तर कोट्यावधी रुपये या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून उचलले, कुणी सायपन केलेले आहेत, कुणी लेवली केलेले आहेत, आणि मग हे कर्ज फेडायची वेळ आल्यानंतर जर उत्पन्न या ठिकाणी आलं नाही तर परिस्थिती काय निर्माण होणार आहे. जर या ठिकाणी शेतकऱ्याकडे समृद्धी आली नाही, पैसा आला नाही, तर मग या नवीन उद्योजकांना कोरड्या शुभेच्छा देऊन करायचं काय. पुढच्या धोरणानुसार त्यांना या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे का भविष्यात कालखंडात या ठिकाणी जे काही करायचं आहे ते करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जे काही उपक्रम घ्यायचे आहेत. त्यावेळेस 2019ला साहेब एक साहेबांच्या डोक्यात आणि माझ्याही मनामध्ये एक विचार होता का आता नवीन धरणं होत नाहीत, धरणांसाठी जागा उपलब्ध होत नाहीत, परंतु किमान आपण जे काही जुने आपले या ठिकाणी केटीवेर आहेत त्या केटीवेर पैकी बॅरेजेस आपण या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 बॅरेजेस हे आपण या ठिकाणी करू शकतो का. हे बॅरेजेस केले तर त्या केटीवेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये जर झालं तर पाण्याची क्षमता कुठेतरी वाढली जाईल आणि वाढलेल्या पाण्यामध्ये कुठेतरी आपल्याला या ठिकाणी हा राहिलेलं क्षेत्र ओलीच्या खाली आणण्यासाठी आपण काय करू शकतो हा खऱ्या अर्थाने त्यावेळेचा भावना घेऊन आम्ही सर्वजण काम करत होतो. परंतु ज्यावेळेस आपण बघतो का ह्या सगळा आपला लढा सुरू झाला साहेब पाण्याच्या संदर्भातला, लाभ क्षेत्राच्या बाहेर ज्यावेळेस पाणी द्यायची गोष्ट आली आणि पाण्याच्या बाबतीतला हा अकोला तालुका, म्हणजे आपण अकोला तालुक्यातच आहोत साहेब, नुसतं आंदोलन करायची प्रवरेला जरी हे असेल, परंतु पाण्याच्या बाबतीत जागरूक हा अकोला तालुका, ब्राह्मणवाड्यापासून तर इकडं गेलं तर तिरड्या 5 वड्ड्यापर्यंत हा संपूर्ण तालुका पाण्याच्या बाबतीत अतिशय शेतकरी जागरूक राहिलेला आपल्याला पाहायला भेटतोय. आणि जागृत राहत असताना अनेक शेतकरी आजही मी बघतोय का शेतकऱ्यांना बरेच वेळेस काही लोकांना या ठिकाणी काही आपण पुढारी होतो आम्हाला माहित नाही, परंतु सर्वसामान्य शेतकरी लाईट किती वाजता आली आणि किती वाजता गेली हे टिपून ठेवतोय. का ठेवतोय त्याला माहिती आहे का पाण्याच्या उपलब्धतानुसार किती वेळ आपल्याला लाईट आलेली आहे, त्या लाईटच्या अनुषंगाने किती पाणी उचललेलं आहे, ही हिशोब हा शेतकऱ्याकडे असलेला आपल्याला बरेच वेळेस पाहायला भेटतोय. ही जागरूकता खऱ्या अर्थाने या तालुक्यात आहे, पाण्याच्या विषयीची जागरूकता या तालुक्यात आहे. आज आपण बघतोय की पुढे चालून जात असताना निश्चितपणाने अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून काम करत असताना आमचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक या ठिकाणी आहेत. निश्चितपणाने ज्या ज्या परिस्थिती आल्या कोविड परिस्थितीमध्ये देखील पाटील फक्त 19 तारखेला आपल्याला कोविडचा 19 तारखेला म्हणजे 19 मार्च आणि 2019ला कोविडच्या बाबतीतलं लॉकडाऊन झालं. 20 तारखेला आमचा दूध संघ फक्त 20 तारखेला बंद राहिला. 21 तारखेपासून आम्ही पाहिलं की लोकांमध्ये एक वेगळं वातावरण झालं का आम्ही दूध संकलन करत असताना त्यावेळेचं दूध संकलन आमचं एक 60-70 हजार लिटरचं संकलन होतं. हे 60-70 हजार लिटरचं संकलन लोक नेत आहेत कुठे, परिस्थिती हाताच्या बाहेर व्हायला लागली. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी निर्णय घेतला, त्याचबरोबर आमचे सर्व कर्मचारी असतील यांनी देखील मोठी साथ दिली. लागोपाठ कोविड असताना देखील 2019च्या या कोविडच्या काळात देखील एक दिवस बंद ठेवता इतर दिवस बंद न करता पूर्ण क्षमतेने या ठिकाणी आम्ही अमृतसागर दूध संघ चालवला. असलेल्या शेतकऱ्याचं दूध घेतलं, ते दूध विल्हेवाट लावत असताना पोलीस प्रोटेक्शन घेतलं, गाड्या आम्ही पोलीस प्रोटेक्शननी बाहेर पाठवल्या आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हिताचा निर्णय घेतलेला आम्ही तुम्हाला जरूर या निमित्ताने सांगितलं गेलं पाहिजे. आज आपण बघतोय की पाण्याच्या संदर्भात देखील इतका जागरूक राहण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. मी टीकाटिप्पणी कोणावर करणार नाही, कारण की मी आज जर कारखान्याविषयी बोललो किंवा आमदारांविषयी बोललो तर त्याला कुठेतरी वेगळं वळण लागेल, आजच्या या कार्यक्रमाला वेगळं वळण लागेल असं माझ्यासारख्याला वाटतंय.
जे चांगलं आहे ते चांगलं काम करायचं आपण चालू ठेवावं. त्यांनी त्यांचं जे काही कारखान्याच्या संदर्भातलं जे झालेलं आहे साहेब, आपण कारखान्याच्या बरोबर आपण सर्वजण एकत्रित लढून या ठिकाणी लढलो होतो. त्यावेळेस आपल्या मनामधली एवढीच भूमिका होती का हा कारखाना व्यवस्थित टिकला पाहिजे आणि हा टिकत असताना या कारखान्यावरचं वाढीव कर्ज जे आहे त्याचा उल्लेख आपण केला. आज जर पाहिलं तर 450 कोटीच्या वरती या ठिकाणी कर्ज झालेलं आहे. कारखान्याच्या किमतीच्या पेक्षा तिप्पटीने या ठिकाणी हे कर्ज झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. हे कर्ज कमी झालं पाहिजे या उद्देशाने आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन तुमचं चांगलं असलेलं आर्थिक दृष्टिकोनातून ज्ञान, त्याच्यातलं तुमचं चातुर्य, हे सगळ्या गोष्टींचा वापर घेऊन आपण एकत्रितरित्या ह्या सगळ्या निवडणुका पुढे जात होतो. परंतु त्याही वेळेस काही वेगळ्या घटना झाल्या. काही कोर्टात मंडळी गेली, कोर्टात जाऊन काहींना वाटलं का आत्ताच निवडणुका झाल्या पाहिजेत आणि काही जणांमध्ये या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम पसरला का पिचड साहेबांनी या ठिकाणी ही निवडणूक लांबवली. अशा ज्या काही भूमिका या ठिकाणी मांडल्या आणि त्या मांडलेल्या भूमिकांमुळे लोकांना संभ्रम झाला. आज परिस्थिती अशी झालेली आहे का तालुक्यातील ऊसांना तुरे येऊन 4-4 महिने या ठिकाणी ऊसाच्या तोड ह्या 3-3, 4-4 महिने लेट झालेले आहेत. आणि ह्या लेट झालेल्या असताना देखील शेतकरी अतिशय गप्पपणाने या ठिकाणी बसून फक्त वेळ काय सांगतोय, कधी तोड येते या बाबतीत फक्त विचार करत बसलेला आपल्याला पाहायला भेटतं. कारण हे काय का डोंगरे पाटील मी मागाशी म्हटलं तसं दूध संघाच्या मीटिंगला आला तर आपण या ठिकाणी सांगायचं का बाजार वाढले पाहिजेत, रिबेट वाढला पाहिजेत. आपण कारखान्याचे सभासद होतात, कारखान्याच्या व्यासपीठावरती जाऊन आपणही भाषण करून सांगायचं का दुधाचा जो FRP पेक्षा जास्त काय बाजार भेटल याही दृष्टिकोनातून आपले या ठिकाणी मार्गदर्शन सर्वच सभासदांना व्हायचं. परंतु आज परिस्थिती तशी कुठं दिसत नाही. कालच मी पाहिलं म्हणजे एक संचालकांनी देखील म्हणजे राजीनामे आणि बघता बघता या ठिकाणी तुम्ही सांगितलं साहेब एक महत्वाची परिस्थिती का अजित प्रेमजींचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं का पुढचं जग हे बदलतं राहणार आहे, पण हे इतकं बदल होईल का राजकारण त्याच्यापेक्षा डबल बदलल हे आम्हालाही देखील माहित नव्हतं. परिस्थिती एवढी आहे की आज म्हणजे ज्या हेतून कारखाना घेतला होता त्याच्यातले कारखान्यातले संचालक राजीनामे देतात. जे पक्षाचे विभाजन झालं त्या 2 पक्षांमध्ये या ठिकाणी झालं. परवाच आम्ही एक बातमी पाहिली का दोघींकडे म्हणजे इथून मागे निष्ठा असायची साहेब, किंवा इथून मागे या ठिकाणी गावचे आमचे नेते असतील किंवा गावचे पुढारी असतील ते सांगायचे 100% पॅक गाव आहे, घाबरूच नका. अशा ज्या काही भूमिका होत्या त्या आता त्या नेत्यांनी कुठेतरी म्हणजे नेत्यांनी सुद्धा घेतलेल्या पाहायला भेटतात. काय भेटले आम्हाला पाहायला का एकच आमदार इकडं पवार साहेबांना शपथपत्र लिहून देतो का मी तुमच्याच मागं, इकडं अजितदादांना शपथपत्र देतो मी तुमच्याच मागं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी आता या वेगळं राजकारण खऱ्या अर्थाने पाहायला भेटतं. ही दुर्दैवाची बाब आहे. आणि दुहेरी निष्ठा ठेवून कुठेतरी राजकारणामध्ये उतरून 2019ला मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना त्यावेळेसच मी सांगितलं होतं आम्ही विकास कामांसाठी या ठिकाणी चाललेलो आहोत. मग त्यानंतर 2014 ते 2018 पर्यंत मतदारसंघातील तालुक्यातील काही कामांना अडचणी झाल्या होत्या. विकास कामांना कुठेतरी संत गतीने चालू झालेल्या होत्या. परंतु 2018 नंतर माझा प्रवेश झाला. त्यानंतर जवळपास कोट्यवधी रुपये या ठिकाणी आपल्याला या मतदारसंघात आणता आले. विकासाचे कामं या ठिकाणी मार्ग लावता आले. त्यामध्ये असणारा आपला कोतूचा पूल असू द्या, पिंपरकाण्याचा पूल असू द्या, याला देखील मोठ्या प्रमाणात बरोबर ना भाऊ, मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि खऱ्या अर्थाने हे काम पूर्ण होऊ शकले. आणि हे पूर्ण होऊ शकत असताना त्यावेळेसचा कोलारगुटी हायब्रिड एनर्जीचा प्रकल्प 214 कोटी रुपयाचा प्रकल्प तो मार्गी लागला गेला. हे सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागत जात असताना आपल्याला पाहायला भेटले. परंतु त्याचं श्रेय आज कोणीतरी वेगळंच घेते, त्यांना ते श्रेय लाभो. कारण की ज्यावेळेस आपण म्हणतो का या सर्व गोष्टी म्हणून म्हटलं राजकारण आज मी बोलणार नाही, परंतु भविष्यातल्या गोष्टी जे पितर साहेब नेहमीच म्हणतात. आता या ठिकाणी काही कार्यकर्ते आल्यानंतर सांगितलंय का मी तुम्हाला द्यायचं पाणी उपलब्ध करायचं धोरण या ठिकाणी घेतलं, पाणी उपलब्ध केलं, ते राखायचं काम तुम्ही करा, नाही तर कोणतरी येईल आणि ते पाणी घेऊन जाईल. तशीच परिस्थिती आज कुठेतरी तालुक्यात या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटते. या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळ उशीर झाला, परंतु थोडक्यात आवर्त घेतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
माननीय रोहित असेल, त्याचबरोबर योगेश असेल, यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल या दोन्हींचे आणि डोंगरे परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भविष्यकाळात त्यांना या व्यवसायासाठी लागणारं जे काही सहकार्य असेल, ज्या ज्या माझ्याही ओळखी असेल, या ओळखीच्या निमित्ताने जरूर तुम्हाला कुठेतरी काही कामं निघतील, त्या कामांमध्ये निश्चितपणाने रेफरन्स हा तुमचा राहील, हे आजच्या या कामाच्या निमित्ताने जरूर सांगू इच्छितो. आज अतिशय चांगला भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, त्याबद्दल डोंगरे परिवाराचे, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचे, आलेल्या पाहुण्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी अतिशय, आमचे गुरुवार नवले सर यांनी अतिशय चांगलं एक समालोचन या ठिकाणी चालू आहे, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद भाऊ. रोहित आणि योगेशला शुभेच्छा देत असताना आपण त्या अनुषंगानं पाणी प्रश्नावर सुद्धा अतिशय चांगलं विवेचन केलं, त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गीतकार कवी गदी माडगुळकर असं म्हणतात, यशवंत हो कीर्तिवंत हो, यशवंत हो कीर्तिवंत हो. योगेश आणि रोहित आपल्या या व्यवसायामध्ये यश प्राप्त करो आणि हा व्यवसाय कीर्तीच्या शिखरावर पोहोचो, अशी शुभेच्छा आपण त्यांना देऊया. आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी पांगरीचे पोलीस पाटील सन्माननीय नारायणजी डोंगरे, आपणाला विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करण्यासाठी यावं. आभाराबद्दल असं म्हटलं जातं, आभाराचे भार कशाला, आभाराचे हार कशाला, आभाराचे घर हवे त्याला दार कशाला. माननीय नारायण डोंगरे. आज आपल्या पांगरी गावामध्ये अगस्ती ॲल्युमिनियम अँड ग्लास हाऊस या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी वैभवराव पिचड, चेअरमन अमृतसागर दूध संघ अकोले, तसेच BJ देशमुख साहेब, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी प्रशासक, तसेच रावसाहेब पाटील वाकचौरे, व्हाईस चेअरमन अमृतसागर दूध संघ अकोले, तसेच बाळासाहेबजी वडजे, नगराध्यक्ष अकोले, शरदजी नवले, उपनगराध्यक्ष अकोले, तसेच आप्पासाहेब पाटील आवारी, संचालक अमृतसागर दूध संघ अकोले, बाळासाहेबजी सावंत, तसेच अर्जुनराव गावडे, तसेच सर्व या परिसरातील, सर्व मुळा परिसरातील सर्वच कार्यकर्ते, तसेच तालुक्यातून सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले आणि आमच्या डोंगरे कुटुंबावर प्रेम करून सर्वांनी दिशा मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांचे पांगरी ग्रामस्थांच्या वतीने, तसेच काशीनाथ डोंगरे आणि भास्कर डोंगरे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपन्न झाला असं मी घोषित करतो आणि सर्व नाश्ता डोंगरे परिवाराच्या वतीनं. असंख्य समाधानी ग्राहकांचं विश्वसनीय ठिकाण सार्थक सुपर मार्केट. आपल्या घरातील सर्वच लहान मोठ्या गरजा एकाच छताखाली पूर्ण करणारं विश्वसनीय नाव. आमच्याकडे सर्व प्रकारचा शुद्ध दर्जेदार किराणा माल, शालेय स्टेशनरी, आकर्षक ज्वेलरी, शेती उपयुक्त हार्डवेअर साहित्य योग्य दरात मिळेल. प्रोप्रायटर बाळासाहेब डोंगरे आणि प्रोप्रायटर मच्छिंद्र डोंगरे. मोबाईल क्रमांक आहे 9860-025014. आमचा पत्ता पांगरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. तेव्हा मंडळी, तुम्ही सुद्धा आजच भेट द्या सार्थक सुपर मार्केटला आणि खात्रीपूर्वक वस्तू योग्य दरात खरेदी करा.